उन्हाळा सुरू झालेला आहे आणि कैऱ्यांचे सीझन हे मार्केटमध्ये चालू झालेले आहे. म्हणजे कैऱ्या खूप साऱ्या मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि तोंडी लावण्यासाठी तसेच अदल्यामधल्या वेळेमध्ये सुद्धा ही कैरीची रेसिपी तुम्ही बनवून खाऊ शकता. एवढी जबरदस्त तयार होते. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण चटपटीत अशी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे कोकणी पद्धतीने माझ्या लहानपणीच्या काही आठवणी आहेत. त्या आठवणी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. त्यामध्ये व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर इथे मी 2 कैऱ्या घेतल्या आहेत. कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतले आहे. पाण्यामध्ये दोन्ही कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. डेटाच्या साईडला खूप सारा चीक आहे, इथे पाहताय तुम्ही, आणि तो चीक, धूळ, कचरा पूर्णपणे व्यवस्थित असं निघला पाहिजे. त्यामुळे कैरी व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घ्यायची. नाहीतर तुम्ही ही कैरी 1 ते अर्धा तास पाण्यामध्ये अशीच भिजत ठेवलात तरीसुद्धा चालेल, कारण यातली जी कचरा, धूळ असेल ती पूर्णपणे निघून जाईल आणि तसेच कैरीमधली जी काही उष्णता असेल ना, ती सुद्धा कमी होते. त्यामुळे कैरी अर्धा ते 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवला तरीसुद्धा चालणार आहे. कैरी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता ही कैरी आपल्याला पुसून घ्यायची आहे कोरड्या कापडाने आणि त्यानंतर कैरी सोलून घ्यायची आहे. जी वरची साल आहे ती थोडीफार तुरट आहे, त्यामुळे इथे मी कैरी सोलून घेते. तर कैरीची ही रेसिपी एकदा तुम्ही बनवलात ना, तर खरंच भन्नाटच ही कैरी तयार होते आणि तुम्ही नक्कीच बनवून पहा. तर कैरी सोलून घेतल्यानंतर कैरीचे देठंसुद्धा काढून घेतले आणि त्यानंतर कैरी आपल्याला कट करायची आहे, कापून घ्यायची आहे. पण कशी कापायची, तर अशा पद्धतीने इथे मी पातळ ही कैरी कापून घेते. जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ही कैरी कापून घ्यायची. तर आम्ही लहानपणी अशाच पद्धतीने ही कैरीची रेसिपी बनवायचो आणि खूपच मजा यायची ही कैरीची रेसिपी खाताना. सर्वच जण असायचो आणि त्यामुळे ही चटपटीत रेसिपी कधी फस्तवायची ना, ते सुद्धा समजायचं नाही. तर इथे मी दोन्ही कैऱ्या व्यवस्थित अशा पातळ कापून घेतल्या आहेत. जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याच पद्धतीने ही कैरी व्यवस्थित अशी कापून घ्यायची. त्यानंतर आपल्याला ही कैरी एका बाउलमध्ये घालून घ्यायची आहे. तर इथे मी सर्वच कैरी एका बाउलमध्ये घालून घेते. त्यानंतर यामध्ये पाव चम्मचभर तिखट घालून घेतले, अर्धा चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट, त्याने रंग खूप मस्त येतो. 1 चम्मचभर साखर जरूर घाला, म्हणजे त्याची चव आहे ती बॅलन्स होते. आंबट, तिखट, गोड चवीची ही रेसिपी तयार होते. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि या व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. जसे मी दाखवते त्या पद्धतीने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचे. तुम्हाला चम्मचने एकजीव करून घ्यायचे असेल तर चम्मचने एकजीव करून घेतला तरीसुद्धा चालेल. साखर व्यवस्थित अशी यामध्ये विरघळली पाहिजे, म्हणजे आपल्या कैरीला व्यवस्थित असे पाणी सुटले पाहिजे, तरच ही कैरी चवीला जबरदस्त आणि अदल्यामधल्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही ही कैरी खाऊ शकता. खरंच खूपच चटपटीत आपली ही कैरी तयार होते. तर आम्ही लहानपणी अशाच पद्धतीने कैरीचे खरमाट करून खायचो. मम्मी ओरडायची, आजी ओरडायची, तरीसुद्धा हे खरमाट काही आम्ही बंद केलं नाही खायचे. अगदी शेवटपर्यंत हे खरमाट आम्ही करून खायचो. खूप मस्त लागते हे खरमाट. तुम्ही एकदा बनवलात ना, तर खरंच तोंडी लावण्यासाठी तर उत्तम पर्याय आहे आणि पाहूनच तोंडाला पाणी सुटेल एवढे हे चवीला मस्त लागते. आणि एक म्हणजे जेवणाच्या पानात असेल तर मग काय 2 घास जास्तीचेच जाणार, एवढे मी 100% सांगते. तर एकदा नक्कीच तुम्ही ही कैरीची रेसिपी, कैरीचे खरमाट बनवून पहा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप, तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.